नमस्कार मित्रांनो, मनी क्राफ्ट या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपला चौथा दिवस असणार आहे आणि आपल्याला माहितीच आहे की आपण 90 दिवसाची एक सिरीज चालवतो आहे 50,000 रुपयापासून ते 11 लाख रुपयापर्यंतची. तर आज आपला चौथा दिवसाचा टार्गेट जो असणार आहे तो असणार आहे 2756. म्हणजे आपलं जे अकाउंटमध्ये बॅलन्स आहे याच्यानंतर आज आपला 60,775 रुपये आपल्याला करायचे आहे आणि आता आपल्या अकाउंटमध्ये आहेत 58,242 रुपये. ठीक आहे. आणि जर कधी आपण आपलं PNL स्टेटस पाहिलं तर आपण म्हणजे 1 2 3 तिघं दिवस आपण ग्रीनमध्ये होतो, म्हणजे प्रॉफिटमध्ये होतो. आणि हे असं कॅपिटल हे शीट मी स्वतःसाठी बनवून घेतलेलं आहे, पूर्ण 100 दिवसांचं केलेलं आहे ते. ठीक आहे. तर चला तर बघूया आज काय कशा पद्धतीने आपल्याला ट्रेड मिळते. ठीक आहे. आणि या ठिकाणी लाईव्ह मार्केट मी ओपन केलेलं आहे. तर फक्त एकच पेअर आहे जी चांगला रिटर्न देते, बाकी ही 79% देते. तर ठीक आहे, आपण थोडा वेळ थांबूया, कारण बहुतेक आता 3:30 वाजेपर्यंत हे असंच चालू राहील, कमी जास्त 4:30-5 वाजेपासून मग कंटिन्यू मग चांगला रिटर्न येईल 80-85पर्यंत. ठीक आहे, बघूया आपण मिळते का आपल्याला ट्रेड. आणि मित्रांनो, जे काही नवीन मेंबर असतील त्यांना माझं सांगणं आहे की ज्यांना आमचं टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याने तुम्ही जॉईन करू शकता. तिथं तुम्हाला माझा लाईव्ह सपोर्ट मिळेल. आणि अजून दुसरी कुठलीही काही शंका असेल, काही क्युरी असेल, काही मदत असेल तर ती सगळ्या प्रकारची मदत मिळेल, इंडिकेटरचे मटेरियल वगैरे काहीही असो. ठीक आहे. आणि जर कधी तुम्हाला नवीन अकाउंट बनवायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे QX ब्रोकर म्हणून, त्याच्यावर जाऊन तुम्ही नवीन अकाउंट बनवू शकतात. मित्रांनो, त्याच्यात तुमचा तोटा नाही आहे, त्याच्यात तुमचा फायदाच आहे. आणि तुम्हालाही म्हणजे बोनस कोड वगैरे मिळत राहतात त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की मला थोडाफार सपोर्ट मिळत राहतो त्याच्यातून. ठीक आहे. लपवण्यासारखं काहीच नाही, जे आहे ते आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आपण बघूया आज आपल्याला ट्रेड कशी मिळते. आज आपला म्हणजे टार्गेट अशा पद्धतीने असणार आहे 2900 रुपये. सपोज आपल्याला आज 3000 रुपये करायचे, तर आपण परत आपली जी अमाऊंट आहे ती आपण 1500 रुपये सेट करून घेऊ. या ठिकाणी आपण एक ऑप्शन ट्रेड घेतलेली आहे या ठिकाणी, कारण की मला वाटत नाही की मार्केट या लेवलपर्यंत जाईल, म्हणजे कॅन्डल या लेवलपर्यंत जाऊ शकेल आणि इथून रिव्हर्स घेण्याची दाट शक्यता आहे. कारण की या ठिकाणी ग्रीन कॅन्डल जास्त बनलेलं आहे आणि त्याच्यानंतर एवढी मोठी रेड कॅन्डल येणं पॉसिबल नाही आहे. तर ही एक रिव्हर्स व्हायला पाहिजे ही कॅन्डल. तर ठीक आहे, बघूया आपण आजची आपली ही पहिले ट्रेड विन होते का. ओके, तर अशा पद्धतीने आपली ही ट्रेड लॉस गेलेली आहे मित्रांनो. आणि ही जर कधी या लेवलपर्यंत आली तर मग मी अपसाईडला 2 ट्रेड गेले MTची. ठीक आहे. या ठिकाणी आपण 3 ट्रेड घेतलेले आहे मित्रांनो डाऊन साईडसाठी. आणि आजचा आपला स्टॉप लॉस असणार आहे, जरी विन झाली तर ठीक आहे, नाहीतर मग आज आपला हा स्टॉप लॉस असणार आहे. आज आपण लॉसमध्ये क्लोज करूया. ठीक आहे. ओके, तर अगदी मायनर गॅपने आपली म्हणजे विन झालेली आहे, कारण आपण त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला लेवलवर ट्रेड घेतली होती आणि अगदी मायनर गॅपने आपली म्हणजे अगदी मायनर पॉईंटने विन झालेली ही ट्रेड आपण बघू शकतो. फक्त 3 पॉईंटने ही आपली विन झालेली मित्रांनो. थोडी रिस्की ट्रेड होती, पण ट्रेड आपल्याला या ठिकाणीच मिळत होती, कारण फक्त या 2च करन्सी पेअर आहेत लाईव्ह, याच्यावर घेऊन तर काही मतलब नाही. 70% रिटर्न देत होतो. या 2च करन्सी पेअर आहे लाईव्ह आणि ट्रेड मिळत नव्हती चांगली, म्हणून थोडी रिस्क घ्यावी लागली त्या ठिकाणी. आणि आज आपलं 60,432 रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे. आणि आपल्याला अकाउंटमध्ये किती करायचे होते आजच्या दिवशी. ओके, तर आपल्याला 60,775 रुपये करायचे होते आणि आपण 60,432 रुपये केलेले आहेत. तर आपण वरचे जे 432 रुपये आहेत, किंवा आपण काय करू
940 रुपयाची इथून एक ट्रेड घेऊया अपसाईडची. जर कधी मार्केट खाली आलं इथून तर आपण इथून अपसाईडची एक ट्रेड घेऊया. अजून थोडी खाली आली कॅन्डल तर, किंवा थोडी कमी करून घेतो मी अमाऊंट. या ठिकाणून मी अपची एक ट्रेड घेतो 660 रुपये यांची. ओके, तर अशा पद्धतीने इथं गॅपअप दिलेला आहे, म्हणजे इथं खाली एक लेवल आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी 4 ट्रेड मी डाऊनसाठी घेतलेला आहे आणि आपण 57,132 रुपयांवर आहोत. एक ट्रेड आपली वर लागलेली आहे आणि 3 ट्रेड खाली लागलेला आहे. आपल्याला अजून ट्रेड घेता येईल या ठिकाणी अपसाईडचे, पण आपण घेणार नाही आहोत. लेवल व्यवस्थित फॉलो होत नाही मित्रांनो. लेवल व्यवस्थित फॉलो होणार आहे तर आपली प्रत्येक ट्रेड विन होणार आहे. ओके, तर या ठिकाणी काही मी याच्या करन्सी पेअर घेतलेल्या आहेत OTCच्या. याच्यात एखादी ट्रेड मिळते का आपण ट्राय करूया, कारण इकडं रेट खूप कमी मिळतो आपल्याला, रिटर्न रेट. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी डाऊन साईडचे ट्रेड घेतलेले आहे. 8 ट्रेड घेतलेले आहे आपण या ठिकाणी डाऊन साईडला. बघूया बरं विन होतं आहे का. ओके, ठीक आहे, तर ह्या पण आपला लॉस गेलेला आहे मित्रांनो. लेवल प्रॉपर फॉलो कावर होत नाही मला ते कळत नाही मित्रांनो. ओके, तर या ठिकाणी आपण 12,000 रुपयाची ट्रेड घेतलेली मित्रांनो आणि बघूया आपण आपली ही ट्रेड विन होते की लॉस होते ते. आणि बघू शकता मित्रांनो तुम्ही की मी कशा पद्धतीने माझा हा $200 जो लॉस होता हा एकच ट्रेडमध्ये कव्हर केलेला आहे. आणि आज थोडंसं माझं डिसिप्लिन ब्रेक थोडंच नाही म्हणजे भरपूर डिसिप्लिन ब्रेक झालेलं आहे. आणि आज म्हणजे आपलं हे जे कॅपिटल आहे हे ब्लो होता आज वाचलेलं आहे आणि आपण खूप प्रॉफिटमध्ये म्हणजे क्लोज केलेलं आहे. पण हे प्रॉफिट आपला प्रॉफिट नाही म्हणता येणार, ही आपल्याला शिक्षा होती आज की आज आपला जो लॉस होता $200 तो मला कव्हर करायचा होता आणि अशा पद्धतीने आपण प्रॉफिटमध्येच क्लोज केलेलं आहे. पण तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने सायकोलॉजी खराब झाली माझी आणि मी ट्रेड घेतच सुटलो एका मागून एक. हे पूर्ण व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेल, इथं कशातच कटकुट काहीच देणार नाही. हे तुम्हाला यातून शिकायला मिळेल की कसं थोडं म्हणजे आपण किती 60,400 होतो आणि आपल्याला 60,700 करायचे होते. आपण थोड्याशा रकमे म्हणजे 300-400 रुपयासाठी आपण जो $200 मायनस गेलो होतो मित्रांनो. आणि त्यामुळे आपल्याला आपली जी पूर्ण अमाऊंट आहे 39,732 रुपये ते पूर्ण आपल्याला बेट लावावे लागले. बेट म्हणण्यापेक्षा आपल्याला पूर्ण दाववर लावावे लागले ते आणि त्याच्यातून आपल्याला प्रॉफिट झालेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी सेलिंग प्रेशर दिसत होता मला. ही एक हॅमर कॅन्डल पाहिली का तुम्ही, ही एक तर या ठिकाणी इन्व्हर्टेड हॅमर तयार झाला होता आणि तिथून ह्या दोन रेड कॅन्डल आल्या. त्याच्यामुळे मला वाटलं की ही कॅन्डल रिव्हर्स होऊ शकते आणि ती माझ्या ॲनालिसिसनुसार वर गेली. मी इथं ट्रेड घेतली होती पण ती ट्रेड आपली इथं खाली लागली, काही हरकत नाही, पण ती आपल्या फेवरमध्ये आली आणि आपण ट्रेड विन केलेली आहे. तर ठीक आहे, आपण पुढचे 1 ते 2 दिवस बहुतेक व्हिडिओ येणार नाही कारण की आपला जे प्रॉफिट आहे ते ॲक्च्युली आपल्या अकाउंटमध्ये 74,000 रुपये केव्हा पाहिजे, सपोज हे 73,000ला या ठिकाणी होतो आपण. म्हणजे आपण 1, 2, 3, 4, 5 दिवसाचं प्रॉफिट आपण करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे पुढचे 1-2 दिवस मी आता ट्रेडिंगला स्टॉप देईल आणि त्याच्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करूया. ठीक आहे, तोपर्यंत मी मध्ये दुसरा व्हिडिओ बनवून टाकेल. बघा मित्रांनो, मार्केटमध्ये प्रो कोणीच नसतो, जो तो रोज नवीन शिकत राहतो. आणि जे यूट्यूबर्स असतात किंवा जे मोठे ट्रेडर आहेत ते पण लॉस करतात. तुम्ही बघितलं की माझंही आज कशा पद्धतीने लॉस होता वाचला. एकतर हे कॅपिटल आज ब्लोच झालं असतं, पण ठीक आहे, ॲनालिसिस करून मी ती एक ट्रेड घेतली. बाकीच्या माझ्या ट्रेड फेल गेल्या कारण की आज हे लाईव्ह मार्केट पण काही एवढं खास चालत नव्हतं, इथंही लेवल फॉलो होत नव्हत्या. तर तुम्ही यातून शिकवण घेतली पाहिजे की
कॅपिटल तुमचं 1,000 रुपये असो, 1 लाख असो वा 10 लाख असो, याच्यात ते सेफ नाही मित्रांनो. सायकोलॉजी खराब झाली तर सगळं वाईप आउट होऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यामुळे समजदारीने ट्रेड घ्या, व्यवस्थित विचार करा. जास्त लॉस झाला तर ब्रेक घ्या. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.